आता जे कोणी कोकणात येत असतील ना बाय रोड, त्यांच्यासाठी एक अपडेट आहे तो म्हणजे ना पनवेलवरून ना वडखळचा जो ब्रिज आहे ना, ब्रिज उतरेपर्यंत पण ना चांगले रोड आहेत. म्हणजे तुम्ही बोला की 70-80 कंटिन्यू ठेवू शकता, असेच रोड आहेत का, काही सीन नाही तिकडे. पण वडखळपासून पुढे पालीपर्यंत म्हणजे पकडा तो एक 15-1 किलोमीटरचा पॅच आहे ना, एवढा घाणेरडा आहे ना, एवढा घाणेरडा आहे ना की भाई त्याच्यावरती म्हणजे माणसं पण मला वाटतं चालायला कंटाळ करतील तसा रोड आहे. एक्स्ट्रीम लेवलचा घाण आहे, एक्स्ट्रीम लेवलचा. तिकडे जर पळवापळवी केला तर तुमची वाट तर कन्फर्म लागणार त्या रस्त्यातून. बाईक अशी चालता चालता स्कीट होते माझी, इकडे तिकडे पडेल की काय असं वाटतं. पण त्यानंतरचा पुढचा रस्ता ना, ह्याच्या पुढे मला वाटते कुंकणेश्वर मंदिरापर्यंत तरी, मला वाटतं मालवणपर्यंत तरी चांगला रोड भेटणार आपल्याला. हा असाच कंटिन्यू भेटणार आहे. आता जवळपास ना आपले 87 किलोमीटर झालेत पेट्रोल टाकल्यापासून, आणि त्याच्या आधीचे 15-1 किलोमीटर पकडा, म्हणजे जवळपास ना 100-1 किलोमीटरपेक्षा जास्त रनिंग झाली आता आपली. हा 100 झाले म्हणजे अजून 400च्या आसपास बाकी आहे. बराच मोठा टप्पा बाकी आहे. मी असं चालवते ना जसं काय असे ब्रेक घेतो काय चिपळूणलाच जायचं आहे, डबल जायचं आहे, डबल. ओके, माणगाव बस स्टॉप 9 वाजता जसं की बोललो. हे नाही चायला मी बोललेलो 9:30 पर्यंत पोचलो पाहिजे, 10 मिनिटात पोचलो, पण म्हणजे जवळ होतं मानगावशी आपण. ठीक आहे, नेक्स्ट टार्गेट आता 9ला मानगाव पोचलो बरोबर. आय होप सो कस्टडीच्या टर्नलमधून जायला भेटेल आपल्याला, कारण की गणपतीला तो रोड चालू केलेला फक्त जाणाऱ्यांसाठी, येणाऱ्यांसाठी तो नॉर्मल रूटच होता. जर जायला भेटलं तर डायरेक्ट तिकडे आता अपडेट देतो कस्टडीच्या टर्नलची इकडे. ठीक आहे, टाईम आहे माझा 10ला तरी तिकडे पोचलो पाहिजे आपण. होप फॉर द बेस्ट. सो आता ना आपण जस्ट वीर रेल्वे स्टेशन क्रॉस केलं आहे. तर वीरच्या पुढचा रस्ता तर मला माहिती आहे, सॅक्सी बनवलं आहे एकदम. म्हणजे तिकडनं वीर रेल्वे स्टेशनपासून चिपळूण ना प्रॉपर 100 किलोमीटर आहे. आणि माझ्या राईट साईडला जर बघाल ना तर तिकडे धुकं बघा, पूर्ण ढगांची लेअर मला वाटतं ग्राउंडला टच झाले पूर्ण. मी तेच बोलत थांबूया का तो 5 मिनिट. मस्त रोड आहे, जेवढी कंप्लेंट केली घाणेरडा रोडची सगळी वसूल केली या रोडनी. ओके, सो आता आहोत ते आपण टोल नाक्यावरती. पाठीचं हे बघू शकता, जेवढी मी कंप्लेंट केली ना ब्लॉगमध्ये स्टार्टिंगला पालीपर्यंत रोडपर्यंत, तेवढी सगळी कंप्लेंट या रोडनी वसूल करून टाकली. एवढा पॉवर रोड बांधला आहे कंटिन्यू ना, नाही म्हणता 90 to 100 ह्या स्पीडवरती ठेवते गाडी. माझ्या हॉर्नेट असून सुद्धा ना मी 90 to 100 मध्ये क्रूज करते कंटिन्यू गाडी. म्हणून थोडा गाडीला ब्रेक म्हणून थोडा थांबलो इथे, 5-10 मिनिटं थांबेल, थोडं ही पण चिल करेल, गाडीला पण थोडं चिल करू दे. टार्गेट आहे 11-11:30च्या आसपास चिपळूणला काही करून टच झालं पाहिजे, तरच मी कुठे 3-4 वाजेपर्यंत माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचेल. जवळपास नाही म्हणता 15 मिनिटाच्या वरती ब्रेक झाला. काय नाही, फ्रेश व्हायची गरज होती, कारण की आता प्लेन जर रोड लागला ना आणि एकदा तंद्री लागली या रोडला तर जास्त ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस नाही या रोडवरती, तसं प्लेन रोडवरती. त्या खड्डे खुड्ड्यांवरती आपण अलर्ट असतं, हळूहळू झालं तर इकडनं ना तंद्रीत घुसलो ना वाट लागते, म्हणून ब्रेक गरजेचा होता. बऱ्यापैकी ब्रेक झाला, फ्रेश झालो, निघू. आता अजून लय कव्हर करायचं, लय म्हणजे भरपूर रस्ता कव्हर करायचा. ओके, आपण आता जस्ट पोलादपूर सोडले, आणि पोलादपूर सोडलाच ना लगेच एक घाट लागतो, तो म्हणजे हा वाला, आणि जो की आता वेल मेंटेन आहे असं बोलू शकतो 80% तरी. ह्या घाटात जरा चालायला आता मजा येईल. कधीपासून वाट बघतो घाट कधी चालू होतात. घाट ना ॲक्च्युली प्रॉपर घाट पोलादपूर नंतरच चालू होतं, जर तुम्ही कोकण साईडला येत असाल चिपळूण साईडला तर. हा घाटाची मजा येईल. आता ना इथं असं वगवग नाही करत, तुम्ही इथे ना फक्त टाइम लॅप्स एन्जॉय करा. 1, 2, 3. ओके, सो आता इकडनं चालू होतो कशेडी घाटाचा रस्ता. आता ना आपल्याला बऱ्यापैकी बघाल तर तुम्ही राईट साईडला ना कन्स्ट्रक्शन चालू आहे सगळीकडे. तर हा घाट पण आता प्रॉपर बनवत आहेत, म्हणजे साईडनी पूर्ण खोदला त्या लोकांनी. आता पुढेच ना थोडंसं एक पॉईंट आहे छोटासा, त्या पॉईंटवरून ना प्रतापगडचं दर्शन होतं. अरे वा, चालू केलं आहे का बघा, हाच तो मेन पॉईंट आहे. टर्नल अलाउड आहे की नाही, गाड्या तर कुठल्या जात नाहीत, मग ह्याच्यात जायचं की नाही पाठवून. ओके, गाड्या दिसत नाही, आपण फिरून घेऊ, उगा शानपणा नको पुढे जाऊन रिटर्न येण्यापेक्षा. अलाउड नाही वाटतं, चलो रिटर्न.
मला डाऊट होताच, कारण की तो फक्त गणपतीसाठी चालू होता. सो आपल्याला आता वरून जावं लागेल पूर्ण फिरून. काय माहिती आहे का, जवळजवळ ना 15-1 मिनटं वाजतात खालून जाण्यात, खालून टर्नलमधून गेलं तर. कारण की हा वरचा ना रस्ता खराब आहे बऱ्यापैकी कशेडीचा. आता हा कशेडी घाट ना इकडनं ना माझ्या बनते मी 2-1 वर्ष आलोच नाही, कारण की तो टनल चालू होता ना. गणपतीला आलो तेव्हा आपण तिकडनंच गेलो, गणपती पोळ्याला गेलो तेव्हा आपण तिकडनंच गेलो खाली. हा इकडनं व्ह्यू बघा. आता जवळजवळ रत्नागिरी फक्त 150 किलोमीटर बाकी आणि चिपून 51. आता जरा आरामात जायचं, जी स्पीड मेंटेन ठेवली जरा तोडावी लागेल, कारण की हा घाटच तसा आहे. जर मी स्पीड नाही तोडली तर हा मला तोडेल. व्ह्यू बघा. आज तो टर्न आहे, डेंजरस टर्न. याची इकडं रोड ना जरा चांगला पाहिजे होता मला वाटते. ओके ओके, तरी नशीब पावसाळा नाही म्हणून जरा बरा आहे रोड हा. ये वा 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 वा. चुकून मागून इथे काय झालं ना भाई, डायरेक्ट काम फीडमध्ये काम फिटच आहे. तुम्ही काही चान्स नाही तुम्हाला वाचायची इकडनं खाली पडलात तर. बाय द वे ब्लूटूथ लावलं आहे इंटरकॉम तो, पण अजूनसुद्धा यूज नाही केला आहे मी, चालूच नाही केला. कारण ऑलरेडी रॉन आहे पाठी बसला आहे, बघ 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 करायला चालूच असते आमची. मग इंटरकॉम कशाला बघत चालू करू, बॅटरी हो त्याची. अनजान हम है अंतरयानी, शीश झुकाओ राम गुण गाओ, देवरों के विश्व के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी. टांग टांग. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हे मोर व मोर मोर मोर, व्हिडिओ काढ व्हिडिओ. ते चालूच आहे काय, वन साइड होते यार रोडवरती. डाळ, मसूरची भाजी, ग्रीन आहे वाटाणा, इथे लोणचं माहीत नाही. आजची स्पेशलिटी एकच असते रे, उकाळा आणि राईस आणि 2 रोट्या आहेत. भाई कसं जाणार काय माहित. ओके, स्वतः राहिलेत ना फक्त जवळपास 180 to 190 किलोमीटर. आता इकडनं दाखवते मॅपवरती तर 3.5-4 तास, बट आय थिंक सो 5 तासाच्या वरती लागेल. आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे. मालवणला न जाता डायरेक्ट कुणकेश्वर मंदिरच्या इथेच जाऊ, तिकडे स्टे घेऊ, सकाळी जाऊन पाया पडून मग मालवणला पुढे जाऊ. आता ऊन जबरदस्त चालू आहे, कारण की जवळजवळ 1 वाजला आहे आणि आमच्या 1 तासाच्या वरती ब्रेक तर झालं आहे ऑलरेडी. जेवण मिळून झालं तर ब्रेक घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आता संध्याकाळीच ब्रेक घेऊ. चहा बी कॉफी बी प्यायला काय असेल ते काय तर एंटो तो आणि मोठं ब्लॉगिंगमध्ये भेटतो. फिलिंग करून घेऊ जरा. फुल करा. राईड मारला ना, रत्नागिरीमधून चाललाय असा सरळ सरळ, पण हा रस्ता खराब नसणार. ह्या सरळ आपला जो कंटिन्यू हायवे करायचा आहे तो. लांजाचा रोड तुला कोण बोला खराब आहे? अरे आपण गेलेलो असं काय करतो? अरे आपण सुसाट गेलेलो तिकडनं. राजापूर पासून रोड चांगले आहेत. हे कुठलं मंदिर आहे? वाव, श्री झरी विनायक मंदिर. आणि त्यालाच लागून आहे समुद्र किनारपट्टा. आता मी जो रत्नागिरीचा राईड मारला ना तेव्हा बोललेलो की एक रस्ता आहे ना सरळ लांजा बिंजावरून जातो, एक रस्ता रत्नागिरीचा आहे ना हा वाला जो आता आपण आलोय तो समुद्र की आता साईडला ना सगळीकडे समुद्रच असणार आहे. समुद्र किनाऱ्यावरून हा रस्ता जातो, पास होतो.
आता जर ड्रोन असतं ना माझ्याकडे तर तुम्हाला क्लिअर समजलं असं मी नेमकं काय बोलतोय ते. आता मॅजिक बघायची एक. हा टर्न मारल्यावरती मॅजिक बघा. हो बघा. हा 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 आहे की नाही ओपी. वाव. तोच वाटतोय मला फक्त ब्ल्यू होता तो. मला कलर गेला इग्नोर करा त्याला. इथे आलं कसं वाटतं माहिती आहे का, लास्ट टाइम जेव्हा मी गणपतीपुळ्याला गेलो ना आरे वारे बीचच्या इथे, तिथे आल्यासारखे वाईब्स येतात आता. पीसफुल पीसफुल वातावरण आहे एकदम. तर तुम्हाला क्लिअर समजेल मी नेमकं काय बोलत होतो. पूर्ण समुद्राची लाईन आहे. ओके सर 885 किलोमीटर बाकी. ॲक्च्युली असा रस्ता आहे ना प्रॉपर घाटाघाटांचा आहे. हायवे स्ट्रेट आम्हाला भेटलाच नाही एकदम, म्हणून ना स्पीड मेंटेन नाही ठेवायला भेटत आहे. 40-30 मध्ये चाललो आहे. ते देवगड 65 किलोमीटर इकडनं. कुठे राईट आहेत ना, म्हणजे हा रस्ता देवगडला पण जातो. ओके आपण आलोय. 4 वाजले परफेक्ट. अँड 482 किलोमीटर्स झालेत. बाकी आहेत फक्त 50 किलोमीटर आहे ना. ओनली 50 किलोमीटर बाकी फॉर आवर डेस्टिनेशन. म्हणजे आजच्या डेस्टिनेशनसाठी 50 किलोमीटर बाकी. अजून पण पुढे लय जायचं आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, व्हाट अ व्यू, व्हाट अ व्यू. इझी इझी इझी. अरे अशा हजारो ब्रिज आहेत रे कोकण साईडला. तू काय हाच घेऊन बसलाय. हा नाही रे तो. हा हे मध्ये नव्हतं. हा ते मध्ये नव्हतं. उतर. हो हो असं आता तू पोहोच सरकलेला आणि उभा बघ कुठे एक्झॅक्टली. हो भाई. फायनलचे ना लास्ट फक्त आता आजच्या डेस्टिनेशनचे फक्त 50 किलोमीटर बाकी आहे. गावाकडून जातो एक फायदा भेटतोय की हे असे पाठचे व्ह्यू आहेत ना, असे सगळे व्ह्यू एन्जॉय करायला भेटतात. म्हणून दॅट्स वाय जरा हळूहळू चाललो आहे, पण व्ह्यू एन्जॉय करत चाललो आहे. आजचं डेस्टिनेशन मालवण, जसं की नाही मी बोललेलो कोणकोणच्या मंदिरची ते चाललो आपण. आज तिकडे स्टे घेऊ, उद्या सकाळी तिकडे पाय पडून मग दुसऱ्या दिवशी मालवणला जाऊ. बंद असेल तर याला मारू विथ प्रूफ. कुठे रस्ता बंद आहे? अच्छा रस्ता बंद आहे. कुंकेश्वर जायचं रस्ता चालू असेल नाही, पण पूल बंद केलंय. हा रस्ता चालू असता ना 6-7 किलोमीटर तर अजून 5 ते 6 किलोमीटर तरी आरामात वाचत असते. म्हणजे पकडा 15-20 मिनटं होत असतं. ठीक आहे जाऊ दे, फिरून जाऊ. आता एक सीन बघा ना, आता वाजलेत ना 4:32. मी लेफ्ट साईडला बघते ना तिकडे चंद्र दिसतोय. गोपुर मला माहीत नाही कॅप्चर करतो की नाही, मी झूम करून ट्राय करेल दाखवायला. आणि राईट साईडला बघते ना तर अजून सनराईजच आहे, सनसेट पण नाही झाला आहे. 4:30ला तिकडे सगळं एडेचाले चालू झाले. आता जो लोकेशन बघते ना तुम्ही, हा लोकेशन तुम्ही कुठे ना कुठेतरी माझ्या चॅनलवर बघितला असेलच. तुम्हाला सांगतो कुठे बघितला असेल. माझ्या चॅनलचा जो मेन वॉलपेपर आहे ना, मेन जो लोगो आहे ना UDचा अनरियल ड्रीम्सचा, तो इथलाच आहे फोटो. तो काढलेला आपण 2-3 वर्ष आधी ना, 3 वर्ष आधी जेव्हा आचऱ्याला चाललं तेव्हा. बघा हेच ते झाड आहे तसे, मध्ये तिकडे फक्त मी उभा होतो. सगळी मेमरीज परत फ्रेश होतात ह्या रोडवरून आलो तर. या व्ह्यू फक्त चेकआउट करा. सनसेट व्हायला झाला आहे. आता बघवत नाही, माझ्या डोळे झुमतात तिकडे बघितलं मी. रस्त्याकडे बघतो, तुम्ही व्ह्यू बघा काय पॉवर व्ह्यू दिसतो यार. सॉरी अपशब्द वापरले, पण हा व्ह्यू बघा यार. वाव
एक नंबर दिसतंय, एक नंबर दिसतंय. हा व्ह्यू आणि अख्ख्या दिवसभराची राईड, बस जन्नत. भाई हॉटेल कुठे जरा बघशील? वाव, मंदिर तर बघा. जय. वाव, काय वाईब्स आहेत तिकडे. आजच्या दिवसातला पहिला सनसेट. त्याला मोबाईल ठेवला टाइमलेसला, मोबाईलच दिसला इथे. आणि बॅक साईडला बघता ते कोंकणेश्वरचं मंदिर.